बस दुर्घटनेतील काहींना कायम अपंगत्व, अरुण पूल ठरला कारणीभूत. घटना भयावह, बस चालक फरार. जिंतूर शहरापासून 2.5 किलोमीटर अंतरावरील अकोली नदीच्या अरुण पुलावरून बस 50 फूट खोल नदीपात्रात कोसळून घडलेल्या अपघातात सुदैवाने कोण्याही प्रवाशाचा मृत्यू झाला नाही, परंतु 40 ते 45 जखमी प्रवाशांपैकी अर्धा डझन प्रवाशांना कायमस्वरूपी अपंगत्वास सामोरे जावे लागले आहे. जिंतूर बस स्थानकावरून MH14 BT 2170 या क्रमांकाची बस सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास बाहेर पडली. भरधाव वेगाने बस अकोली मार्गे पुढे प्रस्थान करणार होती. त्याचवेळी अकोली येथील वळणावर अरुण पुलालगत बस चालक रंगनाथ शेळके यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस 50 फूट खोल असलेल्या नदीपात्रात कोसळली. त्यावेळी बसमध्ये जवळपास 40 ते 45 प्रवासी प्रवास करत होते. बस कोसळल्याबरोबरच एकच गदारोळ झाला. तेव्हा बस चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला, परंतु पुलालगतच्या शिवनेरी हॉस्पिटलचे चालक मालक पंढरीनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. तसेच या महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांनाही वाहने थांबवून बसमधील जखमी अवस्थेतील प्रवाशांना बाहेर काढले. बसचे वाहक निलेश देशमुख यांनाही या घटनेत मोठी दुखापत झाली. अनेकांचे हातपाय कंबरडे अक्षरशः मोडल्याने कायमस्वरूपी अपंगत्वास सामोरे जावे लागणार असे चित्र आहे. या घटनेत बस पूर्णतः चक्काचूर झाली, तर बसचे इंजिन घटनास्थळापासून 10 फूट अंतरावर जाऊन पडले. यावरून या घटनेचे गांभीर्य व भयावहता दिसून येते. दरम्यान जिंतूर रामा केअर सेंटर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रवी किरण चांडगे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल गरड, डॉक्टर गजानन काळे यांनी सर्व जखमींना प्राथमिक उपचार केल्यानंतर परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.